दत्तगुरूंनी गिरनारलाच का निवडले? न सांगितलेला इतिहास, गुप्त गोष्टी. श्री क्षेत्र गिरनार, जुनागढ, गुजरात हे दत्त संप्रदायाचे सर्वोच्च शिखर आणि मुख्यालय मानले जाते. श्री दत्तगुरूंनी अनेक वर्षे या पर्वतावर तपश्चर्या केली. पण एवढ्या मोठ्या विश्वात त्यांनी गिरनारचीच निवड का केली? यामागे अनेक भौगोलिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य दडलेले आहे. भूगर्भशास्त्रानुसार गिरनार हा पर्वत हिमालयापेक्षाही जुना आहे. दत्तगुरूंना अशा एका स्थानाची गरज होती ज्याची ऊर्जा शाश्वत आहे. हिमालयात सतत बदल होतात, पण गिरनार हा अचल आणि अतिप्राचीन असल्याने येथील आध्यात्मिक स्पंदने अधिक प्रखर आणि स्थिर आहेत. गिरनार हा मुळात एक मृत ज्वालामुखी आहे. विज्ञानानुसार ज्वालामुखीच्या जमिनीखाली प्रचंड प्रमाणात मॅग्नेटिक चुंबकीय ऊर्जा असते. दत्तगुरूंनी या ऊर्जेचा वापर साधकांच्या कुंडलिनी जागृतीसाठी करण्यासाठी या पॉवर हाऊसची निवड केली. तुम्ही जर लांबून गिरनारकडे पाहिले तर तो पर्वत बसलेल्या सिंहासारखा दिसतो. सिंह हे शौर्य आणि सत्तेचे प्रतीक आहे. दत्तगुरू हे राजाधिराज आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या तपश्चर्येसाठी या सिंहस्थ भूमीची निवड केली. दत्तगुरूंना केवळ गर्दी नको होती, तर त्यांना शुद्ध भक्त हवे होते. 10,000 पायऱ्यांची चढण ही केवळ शारीरिक कसरत नसून ती अहंकाराची आणि धैर्याची परीक्षा आहे. जो ही परीक्षा पार करतो तोच त्यांच्या चरणांपर्यंत पोहोचू शकतो. गिरनार हे एक असे स्थान आहे जिथे शैव, वैष्णव, शक्ती आणि जैन पंथांचा संगम होतो. नवनाथांपैकी गुरु गोरक्षनाथांचे हे मुख्य स्थान आहे. दत्तगुरूंनी सर्व संप्रदायांना एकाच सूत्रात बांधण्यासाठी हे कॉमन पॉइंट निवडले. इतक्या उंचावर पाण्याचा नैसर्गिक स्रोत मिळणे कठीण असते, पण दत्तगुरूंनी तिथे कमंडलू कुंड प्रकट केले. या कुंडातील पाणी कधीच आटत नाही. पंचमहाभूतांवर विजय मिळवल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी हे शिखर निवडले. गिरनारचे शिखर ढगांच्या वर असते. तिथे गेल्यावर माणसाला आकाशाच्या विशालतेची आणि स्वतःच्या क्षुद्रपणाची जाणीव होते. शून्य आणि समाधी अवस्था प्राप्त करण्यासाठी हे हाय ऑल्टिट्यूड स्थान सर्वोत्तम आहे. गिरनार हे काळ आणि वेळेच्या पलीकडचे स्थान मानले जाते. असे म्हटले जाते की गिरनारवर केलेली 1 दिवसाची साधना ही पृथ्वीवरील इतर ठिकाणच्या 1 वर्षाच्या साधनेच्या बरोबरीची असते. कमी वेळात जास्त प्रगती व्हावी हा भक्तांमागील स्वामींचा हेतू होता. असे मानले जाते की आजही अश्वत्थामा आणि इतर चिरंजीवी सिद्ध पुरुष गिरनारच्या दऱ्यांमध्ये दत्तगुरूंच्या दर्शनासाठी येतात. या सिद्ध मंडळींचा सहवास या भूमीला मिळावा यासाठी दत्तगुरूंनी गिरनार निवडले. गिरनारचे जंगल हे गीरच्या जंगलाचा भाग आहे, जिथे आजही सिंह वावरतात. हे जंगल आणि डोंगर चढणे कठीण असल्याने तिथे अनधिकृत किंवा अश्रद्ध लोकांचा वावर कमी राहतो. यामुळे तिथली पवित्रता शतकानुशतके टिकून राहिली आहे. गिरनारच्या पायथ्याशी असलेले मृगीकुंड हे साक्षात महादेव आणि सिद्ध पुरुषांच्या स्नानाचे ठिकाण आहे. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती देण्यासाठी अशा दिव्य द्वाराची गरज होती, जे गिरनारमध्ये आहे. गिरनारच्या दऱ्यांमध्ये प्रतिध्वनी निर्माण होतो. येथे म्हटलेला एक मंत्र अनेकदा गुंजतो. दत्तगुरूंना अशा एका जागेची गरज होती जिथे भक्ताने घेतलेले नाव ब्रह्मांडात लवकर पोहोचावे. दत्तगुरू हे अवधूत आहेत. गिरनार हे अशा लोकांसाठी आश्रयस्थान आहे ज्यांना संसाराचा त्याग करून पूर्णपणे ईश्वराशी एकरूप व्हायचे आहे. अघोरी आणि नागा साधूंना दिशा देण्यासाठी त्यांनी हे कठीण स्थान निवडले. गिरनारवरून अरबी समुद्र जवळ आहे. वारा आणि समुद्राच्या लाटांचा परिणाम पर्वताच्या ऊर्जेवर होतो. हे स्थान जल आणि अग्नी तत्वांचे संतुलन करते, जे योगाभ्यासासाठी आवश्यक आहे. आध्यात्मिक नकाशावर गिरनारला पृथ्वीचा कणा मानले जाते. या केंद्रातून संपूर्ण जगाच्या आध्यात्मिक लहरी नियंत्रित होतात. म्हणून दत्तगुरूंनी येथे आपला कायमस्वरूपी वास ठेवला. गिरनार हे नाव गिरी आणि नार यांच्याशी जोडलेले आहे, जे कोणीही देऊ शकत नाही, जसे मोक्ष,
प्रारब्ध बदलणे ते गिरनारवर दत्तगुरू देतात. भक्ताला सर्वस्व अर्पण करण्यासाठी त्यांनी हे सर्वोच्च पीठ निवडले. गिरनारची वारी हीच खरी जन्माची शिदोरी. गिरनारवर साक्षात अंबा माता विराजमान आहे. जिथे शक्ती आहे तिथेच शिव किंवा गुरुतत्व पूर्णत्वास येते. दत्तगुरूंनी गिरनारची निवड केली कारण त्यांना पुरुष आणि प्रकृती यांच्यातील अद्वैत सिद्ध करायचे होते. हे स्थान ऊर्जेचे पूर्ण वर्तुळ पूर्ण करते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून गिरनार हा प्रामुख्याने ग्रॅनाइट खडकांचा बनलेला आहे. ग्रॅनाइटमध्ये क्वार्टज असते जे कंपने धरून ठेवण्यासाठी ओळखले जाते. दत्तगुरूंनी हजारो वर्ष केलेली तपश्चर्या या खडकांनी स्टोअर करून ठेवली आहे, जी आजही साधकांना तिथे गेल्यावर जाणवते. गिरनारची उंची आणि तिथल्या औषधी वनस्पतींमुळे तिथल्या हवेत एक प्रकारचे ओझोन आणि शुद्ध तत्व जास्त असते. दत्तगुरूंना अशा स्थानाची गरज होती जिथे श्वास घेतानाच नैसर्गिक प्राणायाम व्हावा आणि साधकाचे फुफ्फुस व मन एकाच वेळी शुद्ध व्हावे. गिरनार हे 22वे जैन तीर्थंकर भगवान नेमिनाथ यांचेही निर्वाण स्थान आहे. दत्तगुरू हे समभाव आणि एकतेचे प्रतीक आहेत. वेगवेगळ्या मार्गांनी ईश्वराकडे जाणाऱ्या लोकांसाठी गिरनार हे एक कॉमन प्लॅटफॉर्म असावे हा त्यांचा यामागील एक व्यापक सामाजिक हेतू होता. गिरनारमध्ये अशा अनेक गुहा आहेत ज्या विज्ञानाला आजही माहीत नाहीत. दत्तगुरूंनी या स्थानाची निवड केली कारण इथल्या इंटरकनेक्टेड गुहांच्या जाळ्यात बसून गुप्तपणे साधना करणे आणि जगावर लक्ष ठेवणे सोपे होते. या गुहा आजही सिद्ध पुरुषांचे आश्रयस्थान आहेत. पर्वत चढण्यापूर्वी दामोदर कुंडात स्नान करण्याची प्रथा आहे. हे पाणी खडकांमधील खनिजांमुळे नैसर्गिकरित्या डिटॉक्स करणारे आहे. दत्तगुरूंनी अशा जागेची निवड केली जिथे पर्वत चढण्यापूर्वीच भक्ताचे शरीर चढाईसाठी तयार होईल. दत्तगुरू हे अवधूत आहेत ज्यांना लोकलाजेचा कोणताही स्पर्श नाही. गिरनारचे दुर्गम स्वरूप अशा लोकांसाठी पूरक होते ज्यांना संसाराच्या सर्व मोहपाशातून मुक्त होऊन कठोर साधना करायची आहे. गिरनार हे शौर्याचे आणि त्यागाचे प्रतीक आहे. आध्यात्मिक जाणकारांच्या मते गिरनार हे पृथ्वीवरील अशा काही मोजक्या जागांपैकी एक आहे जिथे आकाश आणि पृथ्वी यांच्यातील अंतर कमी वाटते. हे एक कॉस्मिक पोर्टल आहे जिथून दैवी शक्तींचे पृथ्वीवर येणे जाणे सोपे असते. म्हणूनच दत्तगुरूंनी याला आपले मुख्य केंद्र बनवले. दत्त दिगंबर गिरनार जो चढे तो हो भवपार. असे मानले जाते की कलियुगाचा प्रभाव सर्वत्र असला तरी गिरनारच्या शिखरावर त्याचा शिरकाव होऊ शकत नाही. दत्तगुरूंनी गिरनारची निवड केली कारण त्यांना अशा एका सुरक्षित बेटाची गरज होती जिथे कलियुगातील अधर्म आणि नकारात्मकता पोहोचू शकणार नाही. येथील वातावरण आजही सतयुगासारखे शुद्ध आहे. गिरनारच्या 10,000 पायऱ्या आणि 9 शिखरे यांचा 9 या अंकाशी संबंध आहे. 9 हा अंक पूर्णत्वाचे आणि नवनाथांचे प्रतीक आहे. दत्तगुरूंनी हे स्थान निवडले कारण त्यांना या अंकशास्त्रीय ऊर्जेचा वापर करून भक्तांना पूर्णत्वाकडे न्यायचे होते. 9 पायऱ्या चढणे म्हणजे 9 छिद्रे असलेल्या देहातून मुक्त होऊन आत्म्याकडे जाणे होय. गिरनारवर अशा अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत ज्या केवळ रात्रीच्या वेळी प्रकाशतात. या वनस्पतींच्या सुगंधाने आणि हवेने साधकाची प्राणशक्ती वाढते. दत्तगुरूंनी या स्थानाची निवड केली कारण इथली हवाच एक प्रकारचे संजीवन आहे ज्यामुळे साधक कमी अन्नातही दीर्घकाळ साधना करू शकतो. पर्वताचा आकार आणि त्याची उंची एखाद्या अँटेनासारखी काम करते. ब्रह्मांडातून येणाऱ्या लहरी गिरनारच्या शिखरावर सर्वात आधी आदळतात. दत्तगुरूंनी हे स्थान निवडले कारण त्यांना या आकाशीय ऊर्जेचे संकलन करून ते पृथ्वीवरील भक्तांच्या कल्याणासाठी प्रवाहित करायचे होते. गिरनारवर काळाचा स्वामी कालभैरव आणि शक्ती अंबामाता यांचा पहारा आहे. दत्तगुरूंनी हे स्थान निवडले कारण जिथे रक्षण आणि पोषण दोन्ही आहे
तिथेच गुरुतत्व निर्भयपणे कार्य करू शकते. हे एक प्रकारे आध्यात्मिक जगाचे उच्च न्यायालय आहे. विज्ञानानुसार गिरनारच्या उंचीवर गेल्यावर वातावरणीय दाबामुळे मेंदूतील लहरींचा वेग मंदावतो. दत्तगुरूंनी हे स्थान निवडले कारण तिथे गेल्यावर भक्ताचे मन आपोआप रिसेट होते. जुन्या जखमा, अहंकार आणि चिंता विसरून माणूस एका नवीन ऊर्जेने खाली येतो. गिरनारच्या दऱ्यांमध्ये आजही अनेक सिद्ध पुरुष सूक्ष्म देहाने वावरतात. दत्तगुरूंनी या स्थानाची निवड केली कारण त्यांना या सिद्ध मंडळींचे एक कायमस्वरूपी केंद्र हवे होते, जिथून जगाचे आध्यात्मिक संचलन केले जाईल. गिरनार हे गुरुदेवांचे अदृश्य मंत्रालय आहे. गिरनारवर आजही अनेक अशा घटना घडतात ज्याचे स्पष्टीकरण विज्ञानाकडे नाही, जसे अचानक धुनी पेटणे किंवा कोणाचे तरी अदृश्य आवाज येणे. दत्तगुरूंनी हे स्थान निवडले कारण त्यांना जगाला हे दाखवून द्यायचे होते की बुद्धीच्या पलीकडेही एक शक्ती आहे. चमत्कारांच्या माध्यमातून भक्ताची श्रद्धा दृढ करण्यासाठी ही भूमी सर्वोत्तम आहे. गिरनार म्हणजे केवळ पर्वत नाही, तर तो साक्षात दत्तगुरूंचा श्वास आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.